आजचा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी आणि त्या नव उद्योजकासाठी असणार आहे, कारण ज्यांना दुधापासून प्रोडक्ट बनवायचे कमी जागेत कमी गुंतवणुकीत त्यांच्यासाठी खास असणार आहे। पुण्यामधील पाषाण येथे तानाजी उभे यांनी डेअरीचा एक मिनी प्लांट उभा केला आहे कमी जागेत, आणि याच प्लांट मधून दूध, दही, तूप, पनीर सर्व प्रोडक्ट बनतात। आणि विशेष म्हणजे दुधाचे पाऊच तुम्हाला ज्या पॅकिंग मध्ये पाहिजे त्या पॅकिंग मध्ये मिल्कॉन हेवी इंजिनिअरिंग या कंपनीने हा मिनी प्लांट टाकून दिलेला आहे। मग मिनी प्लांट वर्क कसा करतो, त्याची कॅपॅसिटी किती, एका दिवसात किती दूध पाऊच तयार होतात, इत्तंभूत माहिती आज आपण पाहणार आहोत। चला तर मग हा डेअरी मिनी प्लांट कसा काम करतो आपण पाहूया। मॅडम, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे। प्रेक्षकांना पूर्ण परिचय सांगा आपला। नमस्कार मंडळी, माझं नाव जुईली भगत, मिल्कॉन हेवी इंजिनिअरिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आता सध्या पाषाणमध्ये आहोत। इथे उभे डेअरी म्हणून आहे, तर तिथे आपण सध्या आपला हा मिनी डेअरी प्लांट सेटअप आत्ताच इन्स्टॉल केलेला आहे। मॅडम, या मिनी डेअरी प्लांट बद्दल काय सांगाल? सो बेसिकली आपण हाच तुमचा जो प्रश्न आहे तो विचारात ठेवून आपण हा मिनी डेअरी प्लांट नवीन इन्व्हेंट केलेला आहे। म्हणजे आता फक्त तुम्ही असं नाही म्हणू शकत की डेअरी प्रोसेसिंग हे फक्त मोठ्या उद्योजकांपर्यंतच किंवा मोठ्या डेअरी प्रोसेसिंग पर्यंतच मर्यादित राहिलेलं आहे। तर आता स्टार्टअप्स कंपनीज किंवा मीडियम डेअरी प्रोसेसिंग मध्ये पण सुद्धा तुम्ही हा डेअरी प्लांट इन्स्टॉल करून तुम्ही तुमचं प्रोसेसिंग चालू करू शकता। आता तुम्ही म्हणलात की हा वेगळे इनोव्हेशन आहे, तुम्ही एक मिनी डेअरी प्लांट तयार केला, याची खास वैशिष्ट्य काय आहेत की जे सामान्य तरुणाला किंवा सामान्य शेतकऱ्याला हे तयार करता येऊ शकते, आपण डेअरी प्लांट टाकू शकतो, त्याबद्दल काय सांगाल? बेसिकली हे एक कॉम्पॅक्ट स्किड आहे तुमचं। याच्यामध्येच तुमचं इंटिग्रेटेड हिटिंग पण होतं आणि इंटिग्रेटेड कूलिंग पण होतं। म्हणजे ट्रेडिशनल दूध प्रोसेसिंग पद्धतीमध्ये काय होतं की तुम्हाला मोठी जागा लागते, मोठी गुंतवणूक लागते, पण आपला डेअरी प्रोसेसिंग मध्ये या मिनी प्लांट मध्ये तसं काही नाहीये। सगळं तुम्हाला एकाच स्किड मध्ये तुमचं सगळं कव्हर होतं। मेन म्हणजे तुमचा खर्च पण वाचतो, तुमची जागा पण वाचते, आणि सगळ्यात महत्वाचं की तुमची मॅन पॉवर पण वाचते। हे सिंगल हँडेड आहे, हे सिंगल हँडेड तुम्ही मॅनेज करू शकता। मॅडम, हा जो मिल्कॉनचा जो मिनी डेअरी प्लांट आहे, जो इतर प्लांट पेक्षा वेगळा आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रोडक्शन कॅपॅसिटी चांगली आहे, कमी जागेत आहे, गुंतवणूक मध्यम आहे, विशेष म्हणजे याला कामगार कमी लागतात। या प्लांट मध्ये कोणकोणते प्रोडक्ट तयार होतात, जसे की आपल्याला शेतकऱ्यांना किंवा नव उद्योजकांना कळलं पाहिजे, त्याबद्दल काय सांगा? सो बेसिकली हे मल्टीपर्पज मॉड्यूल आहे। याच्यामध्ये तुम्ही ज्यांना पाऊच पॅकिंग मिल्क काढायचं आहे तुम्ही ते पण काढू शकता। ज्यांना तुम्ही बाय प्रोडक्ट्स म्हणजे पनीर, कर्ड, घी, बटर यासारखे वेगवेगळे बाय प्रोडक्ट्स तुम्ही या मॉड्यूलद्वारे बाय प्रोडक्ट करू शकता। आता एक गोष्ट आहे मॅडम, आता हा जो प्लांट आहे त्याला इलेक्ट्रिसिटी जी लागती, तो 3 फेस लागती का सिंगल फेस, त्याबद्दल काय सांगाल? कनेक्शन लागतं तुम्हाला 3 फेस। हो। हा जो मिनी डेअरी प्लांट आहे याची प्रोसेस कशी असते, म्हणजे जसं की दूध, पनीर वेगवेगळे आपण प्रोडक्ट तयार करतो, ह्याची प्रोसेस कशी असते, अगदी कच्च्या दुधापासून तयार दुधापर्यंत, त्याबद्दल कसं सांगाल? पूर्ण प्रोसेस सांगाल? तर पहिल्यांदा आपल्याला आपलं जे कच्चं दूध आहे, तर हे बेसिकली इनलेट आहे, इथे तुम्हाला तुमचं कच्चं दूध टाकायचं आहे, आणि मग त्याच्यानंतर कच्चं दूध सॅनिटरी पंपद्वारे पाश्चरायझेशनला जातं। तर सॅनिटरी पंप मध्ये तुमचं काय होतं, कच्च्या दुधामध्ये जो काही कचरा वगैरे असतो तो तुमचा तिथं वेगळा बाजूला सारला जातो। मग त्याच्यानंतर दूध जातं पाश्चरायझेशनला। मग पाश्चरायझेशन तुम्हाला कुठल्या टेम्परेचरला करायचं, तर ते आपण ह्या कंट्रोल पॅनलद्वारे आपण हे प्रोव्हाइड करणार आहोत। काहींचं 70 डिग्री असतं, काहींचं 75 असतं, 80-85 डिग्री पर्यंत आपण दूध गरम करू शकतो। आणि मग नंतर दूध गरम केल्यानंतर ही आहे होल्डिंग ट्यूब। तर होल्डिंग ट्यूब मध्ये तुम्ही दूध 15 ते 20 सेकंदासाठी प्रोव्हाइडेड टेम्परेचरला आपण होल्ड करायचं तिथं दूध। आणि मग त्याच्यानंतर हा आहे पाश्चरायझर प्लेट हीट एक्सचेंजर। सो इथे काय होतं, तुमचं जे गरम दूध आलेलं असतं पाश्चराइज होऊन, तर त्याची जी हीट असते तर ती येणाऱ्या गार दुधाला ती हीट ट्रान्सफर होते, आणि मग ते येणारं गार दूध पण गरम होतं। सो बेसिकली इथे रिजनरेशन होतं, याच्यामध्ये तुमची एनर्जी पण वाचते, याच्यामध्ये तुमची कॉस्ट पण वाचते। अच्छा, आता ही झाली प्रोसेस। आता जर आपण ह्याच्या प्रोडक्शन कॅपॅसिटी बद्दल जर बोललं तर एका घंट्याला किती लिटर दूध प्रोसेस होतं त्याबद्दल? तर याच्यामध्ये तुम्ही एका तासाला 500 लिटर दूध प्रोसेस करू शकता। एका तासाला 500 लिटर दूध। आता तुम्ही म्हणलात की ह्या मिनी प्लांट साठी
कामगार कमी लागतात. हो. ते कसे म्हणजे इतर प्लॅन्ट जर घेतला तर कामगार जास्त कसे लागतात आणि आपल्याकडे कमी कशामुळे लागतात त्याबद्दल काय सांगा. तर हे मी जसं म्हणले तसं हे कॉम्पॅक्ट स्किड आहे. तुमचं जे काही आहे ते तुमचं काम सगळं इथेच होणार आहे. आणि हा आहे आपण दिलेला कंट्रोल पॅनल, की जो खूप स्मूथ आणि कॉम्प्लिकेटेड नाहीये, जो सिम्पल आहे. तर स्टार्टिंगला आपण इथून स्टार्ट करणार. इथे सगळं टेम्परेचर पण आपल्याला दिसतात. आपलं जे इनलेट वालं टेम्परेचर आहे स्टार्टिंगचं, ते टेम्परेचर इथं दिसतं. त्याच्यानंतर तुमचं पाश्चरायझिंग टेम्परेचर किती आहे, कितीला दूध गरम होतंय ते दिसतं. तुम्ही दूध किती टेम्परेचरला बाहेर काढणार आहात हे पण आपल्याला ह्याच्यावर दिसतं. आणि त्याच्यामुळे मग नंतर इथं एकदा प्रोसेस चालू झाली की नंतर ह्याच्याकडे बघायची गरज लागत नाही. म्हणजे आपण जे काही कंट्रोल करायचं या कंट्रोल पॅनल माध्यमातूनच. हो हो. ओके. त्यामुळे ह्याला हे जर प्लॅन चालवायचं असेल तर ह्याला किती कामगार ऑपरेटर किती लागते त्याबद्दल. सिंगल हँडेड आहे. एका जणावर हो हो. पूर्ण ऑपरेट होतं. एक्झॅक्टली. क्या बात आहे. तुम्ही सांगितलं किंवा प्रोसेसिंग कॉस्ट याच्यात खूप रिड्यूस केलेली, नेमकी ती कशी केलेली आणि एका लिटर मागं किती प्रोसेस कॉस्ट कमी झाली त्याबद्दल काय सांगा. तर आपण प्रोसेसिंग कॉस्ट आपल्या मॉड्यूलद्वारे ही फक्त प्रति लिटर 60 पैसे येते. जी प्रति लिटर फक्त 60 पैसे. हो हो. म्हणजे इतर प्लॅन्ट मध्ये जी इतर प्लांट मध्ये 1.5 रुपया किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त जाते. अच्छा. तर आपण जास्त त्याच्यावर भर दिलेला आहे की आपली प्रोसेसिंग कॉस्ट कशी कमी करता येईल. ओके. आता मला एक म्हणायचं, तुम्ही म्हणलात की एक व्यक्ती याला ऑपरेट करू शकतो. हो. ते कसं ऑपरेट करू शकतो त्याबद्दल काय सांगाल. कारण इतर प्लॅन्ट मध्ये आपण पाहिलं तर 4 ते 5 लोक लागतात. हो. मग एका व्यक्तीवर पूर्ण ऑपरेट करणं शक्य आहे का, ते कसं शक्य सांगा. तर आता इथं हा आहे चिलिंग सेक्शन. हा. हा आपलं चिलिंग हे ग्लायकॉल बेस्ड आहे. हा. आणि हा आहे बॉयलर, हा हिटिंग सेक्शन. हं. आणि हा आहे पीएची पाश्चरायझेशन सेक्शन. आणि हा आहे कंट्रोल पॅनल. ओके. तर या सगळ्या ह्याला बाकीच्या ठिकाणी प्रत्येक एक एक माणूस लागतो. ओके. सेक्शन वाईज एक एक माणूस. पण आपल्या इथं असं नाहीये. आपण या कंट्रोल पॅनलद्वारे सिंगल हँडेड सिंगल ऑपरेटर हा सगळं ऑपरेट करू शकतो. ओके. उबे साहेब, तुम्ही जो हा उबे डेअरी फार्म टाकला, या मिल्कॉन हेवी इंजिनिअरिंगच्या माध्यमातून जो डेअरी मिल प्लॅन, तुमचा अनुभव कसा आहे. कारण त्यांनी सांगितलं एक व्यक्ती हँडल करू शकतो, कमी जागेत आपण पाहिलं. आता अनुभव महत्वाचा आहे. तुमचा अनुभव काय सांगाल. आज मी डेअरी व्यवसायात साधारण 15 वर्ष आले काम करतोय. तर बऱ्याच वर्षापासून माझं स्वप्न होतं की पाश्चरायझर प्लांट लावायचा, आपलं स्वतःचं उत्पादन चालू करायचं. पण माझ्याकडे असणारी जागा ही शहरी भागात आहे. इथे जागेचा अभाव आहे. त्यामुळं मला शक्य नव्हतं मोठा प्लांट बसवणं किंवा बॉयलर बसवणं. त्या गोष्टीमुळं मी बरेच दिवस झाले इलेक्ट्रिक बॉयलरवर चालणारा डेअरी प्लांट शोधत होतो. मी बऱ्याच ठिकाणी चौकशी केली, पण चौकशांती असं आढळून आलं की इलेक्ट्रिक हिटरवर जर का बॉयलर बसवायचं असेल तर त्याची कॉस्टिंग साधारण 3 ते 3.5 रुपये पर लिटर जाते. तर आमचे सन्माननीय कात्रजमध्ये ऑपरेटर असणारे राजेंद्र काटोले सर यांनी मला मिल्कॉनचा रेफरन्स दिला. तर मिल्कॉनचा रेफरन्स दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्यांचं काम खूप सुंदर आहे आणि डेअरी क्षेत्रामध्ये दुधाची कॉस्टिंग इलेक्ट्रिक हिटरवर जर का काढायची असेल तर सगळ्यात कमी कॉस्टिंग मिल्कॉन इंजिनियर्स यांची आहे. तर माझं सचिन भगत सरांशी बोलणं झालं या संदर्भात. तर त्यांच्याकडे गेलो, प्लांट पाहिला, प्लांट आवडलाय. तर माझी शंका होती मनात की बाबा ह्यांनी मला सांगितलंय ते बरोबर आहे का की ही ह्याला 50 ते 60 पैसे कॉस्टिंग आहे, पण मी इतर ठिकाणी चौकशी केल्यानंतर 3.5 रुपये कॉस्टिंग सांगत होते. तर खरंच हे 60 पैशात मला देऊ शकतात का. क्या बात. हा. तर अशा पद्धतीने त्यांच्याशी बोलणं झालं. बोलणं झाल्यानंतर मी त्यांना माझी शंका सांगितली. तर शंका सांगितल्यानंतर सचिन सर मला म्हणले की जेवढ्याचा प्लांट आहे ना तुमचा, जेवढ्या किमतीला तुम्ही घेणार आहे तेवढ्याचा मी तुम्हाला चेक लिहून देतो रिटर्न. return. जर तेवढे कॉस्टिंग नाही आली तर, जर का तुम्हाला कॉस्टिंग जर का 60 पैसे नाही मिळाली तर मी माझं स्किड पुन्हा घेऊन येईन आणि तुम्हाला आहे तेवढे पैसे पुन्हा रिटर्न देईन. तर आज मी साधारण 1-1.5 महिना आलाय या स्किडवर काम करतोय. आणि सिंगल हँडेड म्हणजे तो पण स्किल वर्कर नाही अच्छा, की ज्याला खूप काही शिकलेलं आहे किंवा याच्यातलं खूप काही कळत माहिती असणारा असं काही नाही. असं काही नाही. हा. तर परप्रांतीयच आहेत. त्यांना फक्त थोडस समजून सांगितलं की लगेच कळून येतं. आता जे मिल्कॉनचं जे मिनी डेअरी प्लांट आहे त्याबद्दल सांगितलं, 10 बाय 10च्या जागेत मॅनेज केलं. आता आपण बघतो ना, कमाल आहे तुमच्या कमी शेड मध्ये तुम्ही जे मॅनेज केलंय, अप्रतिम आहे. आता एक गोष्ट, ह्याचं क्रेडिट मला काहीच नाही. मी फक्त परचेस केलाय. ते मिल्कॉनने जे मला करून दिलंय ना कमी जागेत, ह्याचं क्रेडिट त्यांना आहे. आता एक गोष्ट विचारेल तुम्हाला, कारण हा व्हिडिओ शेकडो नाही हजारो तरुण बघणार आहेत. तुम्हाला काय वाटतं की डेअरी प्रोडक्ट जे आहेत अशा मिनी प्लॅनच्या माध्यमातून ह्याच्यात उतरलं पाहिजे का, उतरलं त्याला भविष्य आहे का. 100% हा. तुम्हाला जर का मार्केट असेल हा. आणि
मिल्कॉन सारख्या कंपन्यांची जर का साथ असेल की जे तुम्हाला कमी पैशात, कमी जागेत, कमी गुंतवणुकीत चांगल्या प्रतीचं उत्पादन घेण्यासाठी चांगला डेअरी प्लांट जर का बसवून देत असेल तर 100% तुम्ही ह्या व्यवसायात उतरू शकता. एका दिवसाला किती लिटर दूध तुम्ही पॅक करता आणि सेल करता अंदाज? साधारण आता एक 1,500 लिटर दूध माझ्याकडे 1,500 लिटर? हा, रोजचं दूध येतं. पण त्यात पॅकिंग साधारण एक 550 ते 600 लिटर आहे. बाकीचं दूध बाय प्रोडक्टला यूज करतो. अच्छा, त्यामध्ये कोणकोणते प्रोडक्ट असतात जे तुम्ही बाहेर मार्केटला विकता? माझे सगळेच प्रोडक्ट आहेत ऑलमोस्ट. श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, रबडी, चीज, बटर, तूप, गाईचं तूप, म्हशीचं तूप, लोणी, सगळेच प्रोडक्ट आहेत माझे. हे जे तरुण आहेत जे व्यवसायासाठी असं एक अनबॅलन्स आहेत, केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, त्यांना काय सांगतात की व्यवसायात का उतरलं पाहिजे आणि खास करून डेअरी प्लांटकडे का आलं पाहिजे? आता शेतकरी वर्ग किंवा तरुण वर्ग ज्यांना व्यवसायात उतरायचं त्यांच्यासाठी महत्वाचं सांगणं की कोणतंही उत्पादन हे ज्यावेळेस रॉ मध्ये किंमत कमी असते. आज तुम्ही शेतकऱ्यांकडून दूध जर का घेतलं ते साधारण 35-40, फार तर 45 ह्या रेटमध्ये मिळतं. म्हशीचं घेतलं तर 60-62 रुपयामध्ये मिळतं. त्यामध्ये प्रॉफिट तेवढा नसतो. ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर कोणती तरी प्रक्रिया करता, त्या प्रक्रिया केल्यानंतर त्याची कॉस्टिंग वाढते, मूल्य वाढतं. त्यामुळं तुम्हाला जर का काही ग्रोथ पाहिजे असेल किंवा व्यवसाय करायचा असेल तर डेअरी व्यवसायात नक्कीच उतरू शकता. तुमची स्वतःची ग्रोथ करू शकता. मॅडम, ही जी मिल्कॉन हेवी इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड आहे याची मॅन्युफॅक्चरिंग कुठं चालते, म्हणजे जे आपण जे मिनी डेअरी प्लांट म्हणतो त्याची मॅन्युफॅक्चरिंग कुठं आहे? तर आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट हे टी ब्लॉक MIDC भोसरी पुणेमध्ये आहे. आणि जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलंच, स्क्रीनवर आपला नंबर दिलेलाच आहे. तुम्हाला ज्या काही शंका असतील, ज्यांना नवीन डेअरी प्लांट उभा करायचा असेल, ज्यांना काहीच नॉलेज नसेल, तर आमची टीम तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन आरामात करेल. तुम्ही आतापर्यंत पाहिलं हा जो मिल्कॉन हेवी इंजिनिअरिंग यांचा जो तानाजी उभे सरांनी कमी जागेत जो हे इन्स्टॉलेशन केलं आहे डेअरी मिनी प्लांट, 10x10 सुद्धा जागा नाही, सिंगल हँडेड आहे, मल्टीपर्पज आहे. म्हणूनच त्यांना एका या मशीन पासून 10 ते 12 प्रोडक्ट तयार करतात. तूप, दही, पनीर, श्रीखंड, आम्रखंड भरपूर आहेत. तानाजी उभे सरांनी जो हा प्लांट उभा केला, पाषाणमध्ये आज त्यांचा हा व्यवसाय अग्रगण्य आहे, अनुभवी आहेत आणि यातूनच त्यांनी प्रोग्रेस केली आणि नाव, पैसा सर्व कमवलंय. तुम्ही जर अशा मिनी डेअरी प्लांट बद्दल विचार करताय का, खाली मिल्कॉन हेवी इंजिनिअरिंग यांचा नंबर चालतोय, त्याच्यावर एक फोन करायचा आहे. व्यवसायाच्या सुरुवातीपासून मार्केटिंग पर्यंत आणि मार्केटिंग पासून या इन्स्टॉलेशन पर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. चला, हा मिनी डेअरी प्लांट आणि तानाजी उभे सरांचा हा डेअरी प्लांट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला, पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद.